जर एखाद्या व्यक्तीला घाम येत नसेल तर दॅट इज अ प्रॉब्लेम. म्हणून जितकं आपण AC मध्ये जास्त बसू तितकं माझ्या शरीरातला घाम निर्माण करायला थायरॉइडला अति काम करावं लागेल. आणि मग तेव्हा आपण म्हणतो अरे माझा थायरॉइड प्रॉब्लेममध्ये गेला, कारण का तो अति त्याचे हार्मोन वाढताना दिसायला लागलेले आहे. ही हळद जर बघितली तर सर्वात बेस्ट अँटीबायोटिक आहे. म्हणजे हळद जी लोक घेत असतात छान त्यांच्या वरणात किंवा भाजीत कुशातही टाकून, त्या हळदीमुळे तुमच्या शरीरात इन्फेक्शन जिवंत राहू शकत नसतं. जेवणात जितकं आपण गहू वापरतो तो गहूचं प्रमाण एवढं झालेलं आहे आता भारतात वापरण्याचं की त्या गव्हाचंच मेजर कारण झालेलं आहे की त्याच्यामुळे डायबिटीज निर्माण होतो. प्रत्येक 4 महिलांमध्ये 2 महिला असं सांगतात की अगं माझी शुगर खूप वाढते ग, किंवा डायबिटीज फार वाढत चाललंय आता. तर याचं पूर्वीपेक्षा जे प्रमाण वाढतंय याला काय कारण वाटतं? जीवनशैली की दुसरं काय? वेळेवर जेवण न होणे ही सर्वात पहिला मोठा प्रॉब्लेम असतो. की माझ्या शरीराला जेव्हा एखाद्या गोष्टीची नीड होती त्या नीडच्या वेळेस मी त्या जेवणाची गोष्ट त्या शरीराला दिलेली नसली की माझं शरीर ऑब्व्हियसली कमकुवत होत जाणार. केस गळायला लागतात, केसात गुंता व्हायला लागतो, अनेक असे वेगवेगळे आजार दिसायला लागतात. आणि हा PCOD बरोबर वेळ ट्रीट केला नाही तर पुढे जाऊन त्याचा डायबिटीज होऊ शकतो, त्याचा हार्ट डिसीज होऊ शकतो, बरेचसे रोग निर्माण होऊ शकतात. तर माधवबागमध्ये जेव्हा हे महिला जातील तेव्हा त्यांना बरं करणारे सुद्धा आमचे 90-99 डॉक्टरीण जे आहेत ते सगळ्या फिमेलच आहेत. सो फिमेल एका फिमेलचं बरोबर दुःख जाणून घेऊ शकते आणि तिला सोप्या रस्त्याने कसा रोग रिव्हर्स करायचा ह्याचे इमिजिएट रस्ते देऊ शकतात. सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचा नाश्ता, रात्रीचं जेवण, चहा, सूप सगळं त्याच्यात असतं. तुम्ही आमची मदत फक्त एवढी करायची की त्या बॉक्सला फॉलो करा, त्याच्याशिवाय दुसरं काहीही नाही. एवढं जर फॉलो केलेलं असेल तर महिन्याभरात 3-4 किलो वजन कमी होऊ शकतं, डायबिटीज पूर्ण कंट्रोल होऊ शकतो, थायरॉइड पूर्ण कंट्रोलमध्ये येऊ शकतं, ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये येऊ शकतो. असे बरेच त्याचे वेगवेगळे फायदे आपल्याला दिसून येतात. हाय हॅलो एव्हरीवन, मी अमृता आकाश. लोकमत सखीच्या आरोग्यावर बोलू काही या आमच्या नव्या कोऱ्या पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. खरं तर आरोग्यावर बोलू काही असा जेव्हा प्रश्न समोर येतो तेव्हा 4 मैत्रिणी जेव्हा भेटतात तेव्हा सगळ्या विषयांवर गप्पा मारल्या जातात, पण आरोग्यावर काही चर्चा होत नाही. महिलांना होणारे वेगवेगळे त्रास आणि त्यावर आता आपण कशा पद्धतीनं उपचार करू शकतो यावरही बोलणं तितकंच गरजेचं आहे. आणि याच चर्चा, याच गप्पा आज आपण मारणार आहोत डॉक्टर रोहित साने यांच्यासोबत, जे माधवबागचे संस्थापक आहेत. डॉक्टर, या पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत करते. थँक्यू. डॉक्टर, जसं मी आत्ता म्हणाले की 4 मैत्रिणी जेव्हा भेटतात, गप्पा मारतात तेव्हा सगळ्या विषयांवर बोललं जातं. तू कशी आहेस हेही विचारलं जातं, पण त्याचं उत्तर फक्त एवढं असतं की मी ठीक आहे किंवा माझं बरं चाललं आहे. पण प्रत्यक्षात जर आता आपण संशोधन किंवा काही आकडेवारी पाहिली तर पुरुषांच्या बरोबरीने महिलांना देखील हृदयरोग होतोय, हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण वाढतंय. तर हे सगळं नेमकं का होतंय आणि यावर आपण काय सोल्युशन देऊ शकतो का? हो, नक्की. म्हणजे सोल्युशन तर शुअर शॉट देऊ शकतो, त्याच्यात तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आता ह्याच्यातला प्रॉब्लेम नीट समजून घेण्याची गरज आहे की काही वर्षांअगोदर म्हणजे 40-50 वर्षांअगोदर जर आपण बघितलं म्हणजे रिसेंट पास्टमध्ये की महिलांमध्ये होणाऱ्या हार्ट डिसीज आणि हार्ट अटॅकचं प्रमाण बरंचसं कमी असायचं. पण आता गेल्या 40-50 वर्षांमध्ये हळूहळू महिलांमध्ये होणारे हार्ट अटॅक आणि हार्ट डिसीज हळूहळू वाढायला लागलेले आहेत. त्याच्यात कारणं अफाट आहेत. आता ती कारणं बऱ्याच वेळेस आपण असं म्हणू शकतो की जे स्ट्रेस आधी महिलांना नसायचे ते आता स्ट्रेस महिलांमध्ये वाढायला लागलेले आहेत. महिला जेव्हा आता पुरुषांपेक्षा पुढे जायला लागलेले आहेत तेव्हा ऑब्व्हियसली जो स्ट्रेस पुरुषांमध्ये असायचा तो आता महिलांमध्ये जास्त यायला लागलेला आहे. बरेचसे ॲडिक्शन्स जे आधी फक्त पुरुषांमध्ये असायचे ते आता महिलांमध्ये दिसायला लागत आहेत. ॲज वेल हॉर्मोनल रिॲक्शन्स जे काही महिलांमध्ये घडतात ते तर घडतातच आहेत. ॲज वेल हे सगळ्या गोष्टी घडत असताना ह्याचबरोबर जी पुरुष आणि महिला ह्यांची जी ॲनॅटॉमी जे देवानी बनवलेली आहे ह्याच्यातसुद्धा थोडासा बदल आहे. जसं आता आपण जर बघू शकतो महिलांमध्ये हृदयाची साईज
ही थोडीशी वेगळी असते, पुरुषांपेक्षा थोडीशी छोटी असते. ॲज वेल ॲज हृदयाच्या रक्तवाहिन्या ज्याच्यातून रक्तपुरवठा हृदयाला पोचणार असतो, हा सुद्धा जर साईज मेजर केली तर रक्तवाहिन्यांची साईजसुद्धा छोटी असते. सो ओव्हरऑल जर बघितलं पुरुष आणि महिलांमध्ये हा फरक होताच, ज्याच्यामुळे महिलांवरती हा लोड आता जेव्हा जास्त येतो तेव्हा ते जास्त प्रॉब्लेम दिसायला लागतात. आणि सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट की पूर्ण कुटुंबाची जी जबाबदारी असते, ते पुरुष ते छोटंसं काम पैसे घरी आणून द्यायचे आणि छोटंसं जे काही करायचं तेवढं रिस्पॉन्सिबिलिटी असते. पण बायकांवरती जी रिस्पॉन्सिबिलिटी ह्यूज असते पूर्ण घर चालवण्याची, त्याचा जो स्ट्रेस अजून निर्माण होत असतो, त्याच्यामुळे कदाचित हे सगळ्या गोष्टी एकत्र आल्या कारणाने आता हृदयरोगाचं प्रमाण महिलांमध्ये इक्वल झालेलं आहे. आणि आता इक्वलचं पुढे जाऊ नये, महिलांमध्ये तो प्रॉब्लेम वाढू नये, ह्याच्यासाठी आता माधोबा कार्यरत आहे की कुठल्या प्रकारे आपण या महिलांमध्ये होणारे हृदयरोग टाळू शकतो, त्यांचा रेट कमी करू शकतो आणि महिलांना मस्त छान स्वास्थ्य आपण देऊ शकू, ह्याच्यासाठी आता आपण पुरेपूर कार्यरत चाललेलो आहोत. अगदीच. गेल्या 17-18 वर्षांपासून माधोबाग आयुर्वेदिक क्षेत्रात आहेत. वेगवेगळ्या आजारांवर आपण उत्तमरित्या उपचार दिलेत आणि हजारो नाही तर लाखो रुग्णांना या सगळ्या आजारातून बाहेर काढलं आहे. मात्र सुरुवातीला जसं मी म्हणाले की महिलांना काही त्रास होत असला तरी देखील घरात आपली आई असेल, मावशी असेल, बहीण असेल तर दुखतंय काहीतरी आणि याकडे दुर्लक्ष करायचं, हे कॉमन आहे. हे म्हणजे होतच असतं घरामध्ये. यात BP झाला, कोलेस्ट्रॉल झाला, अतिलठ्ठपणा झाला, तर हे जे सगळे आजार आहेत याकडे गांभीर्यानं बघण्याची गरज आता आली आहे. हे महिलांना कसं समजावून सांगाल? खूप इम्पॉर्टंट. म्हणजे ह्याला जर आपण दुजोरा द्यायचं म्हटलं तर आत्ता जर आपण गणितं बघितली तर साधारण पुरुषांमध्ये 1,00,000 जर पुरुष घेतले तर त्यातले साधारण 350 पुरुष जर हार्ट डिसीज होत असतो, तर त्यातले जर 1,00,000 महिला घेतल्या तर हार्ट डिसीज परत साधारण 300-350च्याच गणिताला होत असतं. पण अँजिओप्लास्टी असेल, कुठलीही चिकित्सा असेल, कुठल्याही प्रकारची थेरपी असेल, तिथे पुरुषांची थेरपी जास्त होत असते, महिलांच्या थेरपीज कमी होत असतात. ह्याचा अर्थ काय तर महिलांचं नेहमी हे विचार असतो की आधी माझ्या घरातल्या पुरुषांना बरं करून ठेवते मी, नंतर मी माझी स्वतःची काळजी घेईन. हे खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे महिलांना नीट विचार करण्याची. कारण का माझं तरी मत एकदम सिम्पलचं आहे की घरातलं कुटुंब जे काही असतं ते त्या महिलेवरती अवलंबून असतं. जर ती घरातली बाई, घरातली महिला जर स्वतःला स्वस्थ केलेलं असेल तिने, तर अख्ख्या कुटुंबाला सिंगल हँडेडली ती मॅनेज करू शकते. कारण का कधीही कुठल्याही फॉर्ममध्ये ती जी महिला असते ही घरातला सर्वात इम्पॉर्टंट पिलर आहे. जर तिने स्वतःची छान काळजी घेतलेली असेल तर ती कुटुंबाला कधी प्रॉब्लेममध्ये जाऊनच देणार नसते. आणि जरी कोणीतरी प्रॉब्लेममध्ये गेलेलं असेल तरी बाहेर खेचून आणण्याची पॉवर त्या एका फिमेलमध्ये असते. सो मी नेहमी असं म्हणायचा माझा प्रयत्न असतो की महिलांनी स्वतःची काळजी घ्यायची असते. आणि माझ्या जे काही मित्र, माझे जे काही नातेवाईक, सगळ्यांचे परिवार जो असतो, मी सगळ्या पुरुषांना हे सांगायचं असतं की तुम्ही तुमच्या महिलेंची काळजी घ्या. कारण का ती एकटी तुमच्या घराला पुरून उरणार आहे, ती मस्त सगळं मॅनेज करू शकते. पुरुषांना रिस्पॉन्सिबिलिटी काही घ्यायची गरज नसते, महिलांनी पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला तयार असतात. त्यांची काळजी आपण ह्या प्रकारे घेतलेली असेल तर पुढचे कामं खूप सोप्या प्रकारे होऊ शकतात. आता हे फक्त महिलांपर्यंत पोचवायचं कसं की स्वतःची काळजी छान घ्यायला हवी, तर त्याच्यात एकदम सिंपलची गोष्ट आहे की महिलांनी जर स्वतःची छान काळजी घेतलेली असेल तर जे काही कुटुंबाचा खर्च होणार असतो बाकी कुटुंबाला ट्रीट करण्यासाठी, तो खर्च आपण पूर्णपणे कमी करू शकत असतो. कारण का जर ती महिला छान असली तर ती घरात सगळ्यांना छान जेवण बनवून देऊ शकते, सगळ्यांची छान काळजी घेऊ शकते, त्यांचे जे काही डिसिप्लिन जे सगळ्यांनी फॉलो करायचं असते ती बरोबर करून घेऊ शकते. सो त्या महिलेने स्वतःची काळजी घेतली तर 2 फायदे होणार. एक तर खर्च कमी होईल घरातला, आणि दुसरं घरातल्या त्या महिलेने ती गोष्ट केल्या कारणाने घरात सगळ्यांना डिसिप्लिन लावणारी ती एक महिलाच असते. सो डिसिप्लिनसुद्धा घराण्यात लागलं तो जन्मभरात नवऱ्याला काय, मुलांना काय, सासू सासऱ्यांना काय,
कोणालाच डॉक्टरची गरज लागणार नाही हे त्या एका महिलेत पॉवर असते. सो तिने स्वतःची काळजी घेतली तर अख्ख्या कुटुंबाची काळजी घेतली गेली आहे हे गृहीत धरून चालायला हवं. अगदीच. प्रत्येक कुटुंबातली एक महिला ही सक्षम आहे ते संपूर्ण घर सांभाळण्यासाठी. आणि आता आपल्या लोकमत सखीचा जो संपूर्ण महिला वर्ग आहे जो आता आज आपला हा पॉडकास्ट पाहणार आहे तर खास त्यांच्यासाठी की मी कामाला गेले आणि मला वेळच नाही मिळाला स्वतःसाठी हे करायला, किंवा घाई गडबडीमध्ये डबा बनवायचा आहे, मुलांना शाळेत सोडायचं आहे, नवऱ्यासाठी काहीतरी करायचं आहे, या सगळ्यामध्ये तिला जो त्रास होतोय किंवा तिला काही लक्षणं जाणवत जरी असतील त्याकडे ती दुर्लक्ष करते आणि मग भविष्यात जाऊन तिला काही दुष्परिणाम भोगावे लागतात. तर हे सगळं आधीच ती कव्हर कसं करू शकते? आता ना सिंपल गोष्टी समजून घ्यायला हव्यात की एखादी महिला जी एवढ्या सगळ्या कामांमध्ये बिझी असते, जसं ॲज व्हॉट यू सेड की सकाळी मुलांना डबे बनवून द्यायचे, नवऱ्याला डबा बनवून द्यायचा आहे, मुलांना शाळेत सोडायचं आहे, स्वतः कामावरती जायचं आहे, कामातली सगळी कामं करायची आहेत, परत घरी यायचं आहे, ट्रेनचा प्रवास, बसचा प्रवास, सगळीकडनं सगळं टेन्शन घेऊन करायचं आहे. ह्याचे दुष्परिणाम ईच आणि एव्हरी ह्युमन बॉडीवरती होत असतात, तर फिमेलवरती पण शुअरली होतात. आता ह्याच्यातले दुष्परिणाम आपण नीट समजून घ्यायचं म्हटलं तर सर्वात पहिलं काय आहे की वेळेवर जेवण न होणे ही सर्वात पहिला मोठा प्रॉब्लेम असतो. की माझ्या शरीराला जेव्हा एखाद्या गोष्टीची नीड होती त्या नीडच्या वेळेस मी त्या जेवणाची गोष्ट त्या शरीराला दिलेली नसली की माझं शरीर ऑब्व्हियसली कमकुवत होत जाणार. आता जेव्हा शरीराला छान जेवायला मिळणार नाही तेव्हा शरीर ऑब्व्हियसली स्वतःचे फॅट स्टोर्स ब्रेक करून काही ना काहीतरी त्याचं विचित्र बनवायचा प्रयत्न करणार, त्याचासुद्धा दुष्परिणाम भोगावा लागणार. मग तिकडनं सुरुवात होते छोटीशी ॲसिडिटीच्या गोष्टीपासून आणि ती ॲसिडिटीची गोष्ट कधी हळूहळू नंतर ती मोठ्या रोगापर्यंत पोचते हे कळतच नाही. त्याचे दुष्परिणाम जर बघायचे म्हटले तर अजून बरेचसे, जसे हॉर्मोनल इररेग्युलॅरिटीज ज्या फिमेल्समध्ये दिसायला लागतात या सगळ्या छोट्या छोट्या चुकांमुळे ह्याचा एक प्रॉब्लेम येतो. तिसरी सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे जी स्ट्रेस निर्माण होतो की या सगळ्या टाईम टेबलमध्ये बसून, म्हणजे स्वतःचं पण त्या महिलेला टाईम टेबल सेट करायचं आहे ॲज वेल घरातल्या सगळ्यांच्या टाईम टेबलच्या अनुसार स्वतःला त्याच्यात ढाळून घ्यायचं आहे. हा भयंकर मोठा स्ट्रेस असतो आणि या स्ट्रेसचे परत दुष्परिणाम आपल्याला शरीरावर दिसत असतात. सो मी नेहमी असं सांगायचा प्रयत्न करत असतो की ह्या सगळ्या गोष्टींमधनं उत्तर असतं छान टाईम मॅनेजमेंट. जर त्या महिलेने छान टीमवर्क आपल्या पूर्ण कुटुंबाबरोबर करायचा प्रयत्न केलेला असेल की छान रिस्पॉन्सिबिलिटीज वाटून घेतलेल्या असतील आणि सगळ्यांचे जर टाईम मॅनेजमेंट बरोबर केलेलं असेल तर कदाचित हा जो एक्स्ट्रा लोड आपल्यावरती येत असतो आणि त्या महिलेवरती ती सगळी रिस्पॉन्सिबिलिटी आलेली असते आणि काही चुकलं तर आमची सोपी गोष्ट असते की तुझ्यामुळे झालं हे आम्हाला सांगून टाकायला सोपं असतं. पण ह्याच्यातून ती महिला जे स्वतःवरती सगळं सहन करत असते ही खूप मोठी गोष्ट आहे आणि आपण पुढे जाऊन ह्या गोष्टींची रिस्पॉन्सिबिलिटी ब्रेकअप करून एकमेकांवरती ती रिस्पॉन्सिबिलिटी जर डिस्ट्रीब्यूट करून घेतलेली असेल तर काम सोपं होऊ शकतं. सगळ्या प्रकारचे जे काही ॲडव्हर्स इफेक्ट्स त्या एकट्या महिलेला भोगायला लागत असतात ते आपण हळूहळू कमी करू शकत असतो आणि एक स्वस्थ महिला जर त्या घरात असेल तर अख्खं कुटुंब स्वस्थ होऊ शकत असतं. अगदी. त्यामुळे जे काही आहे ते या घरातल्या महिलेच्या हातात आहे आणि तिने जर ठरवलं तर अर्थात वो कुछ भी कर सकती है आणि त्याची सुरुवात आजपासूनच करायला हवी. आणि आता आपला जो पॉडकास्ट या सगळ्या महिला बघतायत आणि त्यांनी समजा ठरवलं की सर तुम्ही खूप छान आम्हाला सांगितलंय आणि त्याप्रमाणे आजपासून आम्ही आमचं रुटीन चेंज करायला तयार आहोत, तर मग याची पहिली स्टेप काय असेल? ओके, एकदम सिंपल साधी स्टेप आहे. पहिली स्टेप असेल जे आपण सगळ्या कुटुंबाला जेवायला छान देणार आहोत त्या जेवणाला जितकं आपण इम्पॉर्टन्स आपल्या कुटुंबाच्या जेवणाला देतो सेम इम्पॉर्टन्स त्या महिलेने स्वतःच्या जेवणाला द्यायचं आहे. म्हणजे काय तर मी काय खातोय ते सुद्धा ॲज वेल ॲज मी किती खातोय हे सुद्धा आणि मी कधी खातेय हे सुद्धा. जर ह्या गोष्टीवर पहिला जर आपण छान कंट्रोल आणला तर पुढच्या गोष्टी खूप सोप्या होऊ शकतात. सो पहिली गोष्ट असेल जेवणाचे जे नियम आहेत ते नियम कुटुंबाला जेवढं आपण इम्पॉर्टन्स देतो तेवढंच बाकीच्यांना इम्पॉर्टन्स देणं गरजेचं आहे. पहिला नियम. दुसरा नियम असेल छान नियमित व्यायाम.
आता व्यायाम म्हणजे काय, सकाळी उठलेले असताना आपण म्हणतो, मी आता बऱ्याचशा महिलांना जेव्हा पेशंट म्हणून येतात तेव्हा त्यांच्याशी जेव्हा विचारतो तेव्हा त्यांचं म्हणणं असतं की आम्हाला वेळ मिळत नाही. तर मला नेहमी असंच सांगायचं असतं की तुम्ही सकाळी उठल्यानंतर जे चहा ठेवलेला असतो गॅसवरती तिकडे उभे असताना सुद्धा छोटा छोटा व्यायाम करू शकता. म्हणजे लेग रेजेस आपण करू शकतो, साईडवर्ड लेग रेजेस, फ्रंट लेग रेजेस, बॅकवर्ड लेग रेजेस, फ्रंट बेंडिंग, बॅकवर्ड बेंडिंग, साईडवर्ड बेंडिंग, एवढे छोटे छोटे व्यायाम जरी घरातल्या घरात आपण केले, ॲज वेल समजा चहा ठेवला आता गॅसवरती, मी तिकडच्या तिकडे वज्रासनात समजा बसून घेतलेलं असेल, तर असे छोटे छोटे व्यायामातून सुद्धा शरीराला छान वळण लागू शकतं, रक्त इमिजिएटली पातळ होऊ शकतं. आणि हे झालेलं असेल तर त्याचे जे दुष्परिणाम रक्त घट्ट होत असताना जे होत असतात ते महिलेमध्ये होणार नाही. सो ही दुसरी गोष्ट आपण करू शकत असतो, पहिलं जेवणाचं आणि दुसरं व्यायामाचं. तिसरी मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट असते ती म्हणजे स्ट्रेस. की बऱ्याच वेळेस महिलेने हे ठरवलेलं असतं की सगळ्या कुटुंबात जे काही घडणार आहे त्याच्यासाठी मी एकटी रिस्पॉन्सिबल आहे, आणि त्याचा लोड घेऊन आपण स्वतःला खूप स्ट्रेसमध्ये ते जीवन जगत असतो. असं बिलकुल करायची गरज नाही. छान कम्युनिकेशन आपण मेंटेन केलं पाहिजे कुटुंबातल्या ईच आणि एव्हरी व्यक्तीबरोबर, की ह्या सगळ्या गोष्टींसाठी मी एकटी रिस्पॉन्सिबल नाही आहे, मी सगळं छान निस्तरू शकते, सगळं छान सॉल्व्ह करू शकते, याचा कॉन्फिडन्स आहे मान्य. पण जर या रिस्पॉन्सिबिलिटीज आपण ब्रेकअप करून डिस्ट्रीब्यूट केलेल्या असतील, कम्युनिकेशन छान ठेवलेलं असेल घरातल्या ईच कुटुंबाच्या व्यक्तीबरोबर, तर ही कामं सोपी होऊ शकतात. स्ट्रेस जी एकटी ती महिला घेत असते पूर्ण घर सांभाळायच्या बाबतीतलं, तो सुद्धा स्ट्रेस कमी झालेला असेल तर त्याचाही दुष्परिणाम आपल्या शरीरावरती होताना कमी होऊ शकतो. आणि सर्वात चौथी इम्पॉर्टंट गोष्ट, जे बऱ्याच आजकाल जर आपण बघितलं 60 ते 70% महिला कामाला जाऊन घरी पैसे कमवून आणत असतात, म्हणजे समृद्धीच्या मागे ती महिलासुद्धा खूप इम्पॉर्टंट असते. सो ही सुद्धा जी कामं आहेत त्या कामांना सुद्धा आपण उगीचच विना अर्थ हे काम माझ्याकडनं घडलं नाही, आता मला कोण काय बोलेल, मग मला वाईट म्हणतील काय, हा स्ट्रेससुद्धा घेऊन जगायची गरज नाही. आपण शेवटी मनुष्य आहोत, आपल्याकडनं जेवढं जमतंय तेवढी आपण कर्म करूया. हे जर सिंपल गोष्टी आपण डोक्यात ठेवलेल्या असतील तर त्या स्ट्रेसचा आणि त्या चुकीच्या जीवनशैलीचा आपल्या शरीरावर जो चुकीचा जो पूर्ण प्रभाव होत असतो तो प्रभाव कमी करू शकत असतो. ते हॉर्मोनल इररेग्युलॅरिटीज जे होत असतात त्यांना कंट्रोलमध्ये आणू शकतो. उगीचच आपल्या चुकीच्या जेवणामुळे जे वजन अति वाढत जात असतं आणि त्याच्यामुळे मेनोपॉज नंतर जे आपल्याला सहन करायला लागतात त्या गोष्टी त्यासुद्धा कमी होऊ शकतात. सो अशा प्रकारे आपण जर महिलांना पुरुषांनी सुद्धा जर सांभाळलं आणि त्यांना छान स्पेस दिली त्यांच्या स्वतःच्या मानसिक गोष्टी सुद्धा बोलण्याचं ऐकून घेण्यासाठी, तर काम खूप सोपं होऊ शकत असतं. हजारो महिलांच्या मनातली जी गोष्ट आहे की मी एकटी सगळं काही करते, आम्हाला थोडीशी मदत करा, याबद्दल आज तुम्ही बोलला आहात. त्यामुळे महिला वर्ग तर खुश होणारच आहे की हो आम्हाला या थोड्याशा मदतीची गरज आहे. आणि तुमच्या मनात देखील हे असणारच आहे. कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सर काय बोलतायत ते घरच्यांना देखील दाखवा, जेणेकरून तुमच्या या सगळ्या कामांमध्ये तुम्हाला थोडीशी मदत घरच्यांची देखील नक्कीच मिळणार आहे. हा तर झाला मदतीचा भाग. मात्र अनेक अशा मैत्रिणी मी माझ्या बघते की आम्हाला थायरॉईडचा त्रास सुरू झाला आहे, आम्हाला कुठेतरी PCODचा त्रास होतो आहे, हे महिला बोलतात आणि याचा थेट परिणाम हा कुठेतरी हार्ट डिसीजशी असू शकतो, याकडे त्या दुर्लक्ष करतात. तर हे जे डिसीज वाढत चाललेले आहेत याबद्दल आता जागरूक होणं किती गरजेचं आहे? भरपूर गरजेचं आहे. ह्याच्याशिवाय दुमतच नाही, दुसरं काही विचार करायलाच नाही पाहिजे. कारण का जसं फॉर एक्झाम्पल थायरॉईड, थायरॉईड म्हणजे काय, इथे आपल्या गळ्याच्या जवळ बसलेली एक ग्रंथी असते, तिचं काम असतं तुमच्या शरीरात छान अग्नी निर्माण करणे, छान एनर्जी निर्माण करणे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्या घरी जशी इलेक्ट्रिसिटी येत असते MSEB कडनं, रिलायन्सकडनं वगैरे, ती इलेक्ट्रिसिटी पैदा करायचं स्थान आपल्या शरीरातलं म्हणजे आपला थायरॉईड. जर माझा थायरॉईड छान काम करतंय, माझ्या शरीरातली ऊर्जा निर्माण करतंय, तर मला एनर्जी छान राहणार कामं करण्यासाठी. सो ही एनर्जी माझ्या शरीरात निर्माण करणं जर जॉब माझ्या थायरॉईडचा आहे, तर हा थायरॉईड प्रॉब्लेममध्ये कधी जातो, तर फॉर एक्झाम्पल जर भरपूर कुठेतरी AC मध्ये जर मला सारखं बसावं लागतंय तर माझ्या थायरॉईडला बिचाऱ्याला अति ऊर्जा निर्माण करावी लागते तो घाम निर्माण करायला. कारण का असं म्हटलं जातं घाम हा आपल्या शरीराचं पोषण करणारा एजंट आहे. जर एखाद्या व्यक्तीला घाम येत नसेल तर दॅट इज अ प्रॉब्लेम.
म्हणून जितकं आपण AC मध्ये जास्त बसू तितकं माझ्या शरीरातला घाम निर्माण करायला थायरॉइडला अति काम करावं लागेल आणि मग तेव्हा आपण म्हणतो अरे माझा थायरॉइड प्रॉब्लेममध्ये गेला, कारण का तो अति त्याचे हार्मोन वाढताना दिसायला लागलेले आहेत. सो इथे जर थायरॉइडचं जसं एक एक्झाम्पल घेतलं तसंच आपण PCODचं एक्झाम्पल घेतलं तर PCOD म्हणजे काय तर पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज म्हणजे काय तर ओव्हरीचं काम असतं छान ओवम 14व्या दिवशी 15व्या दिवशी लिबरेट करणं या ओव्हरीचं काम असतं. बऱ्याच वेळेस होतं काय तर माझ्या शरीरात चरबीचं प्रमाण जसं वाढायला लागतं या चरबीचे लेयर त्या ओव्हरीवरती यायला लागतात आणि जितकी चरबी त्या ओव्हरीवरती येऊन बसेल तितकंच ओवमला त्याच्यातून बाहेर यायला तिथे मुश्किल पडायला लागतं आणि त्या गोष्टीमुळे हजारो शरीरातले हार्मोन चुकतात आणि तिथे प्रॉब्लेम येऊन उभा राहतो. आता हे PCODची जी गोष्ट आहे ही नॉर्मली 12, 15, 17, 18, 20, 24 वर्षाच्या मुलींमध्ये खूप जास्त दिसून येतं जिथे वजन भयंकर जास्त वाढत जात असतं. बरोबर. त्याचबरोबर जसं वजन वाढत असतं तसे बरेचसे वेगवेगळे आजार त्या मुलीला होताना दिसून येतात. तिची लिथार्जी वाढते, तिला कंटाळ यायला लागतो, ती कामं करण्यात तिचा स्पीड कमी होऊन जातो, केस गळायला लागतात, केसात गुंता व्हायला लागतो, अनेक असे वेगवेगळे आजार दिसायला लागतात. आणि हा PCOD बरोबर वेळ ट्रीट केला नाही तर पुढे जाऊन त्याचा डायबिटीज होऊ शकतो, त्याचा हार्ट डिसीज होऊ शकतो, बरेचसे रोग निर्माण होऊ शकतात. सो थायरॉइड असो किंवा PCOD असो कुठलाही रोग जो फिमेल्समध्ये निर्माण होतोय हा पुढे जाऊन खूप मोठं उग्र रूप निर्माण करू शकतो. सो त्याला वेळीच जर तिकडे थांबवलेलं असेल तर काम खूप सोपं होऊ शकतं आणि ह्या रोगांना थांबवणं आणि या रोगांना रिव्हर्स करणं खूप सोपं असू शकतं. त्याच्यात एवढं रॉकेट सायन्स काहीही नाही. छोटे छोटे जर आपण त्याच्यात उपचार जे घरातल्या घरात करू शकता एवढं जरी केलेलं असेल तरी तुम्ही तुमचा रोग रिव्हर्स करू शकता. तो काहीही त्या रोगांना घाबरायची गरज ॲक्च्युअली नसते. तर जसं तुम्ही आता सांगितलं की हे जे छोटे छोटे डिसीज आहेत यावर तर उपाययोजना आपल्याकडे आहे, पण माधोबागमध्ये देखील या जर महिला आल्यात आणि त्यांनी ही सगळी ट्रीटमेंट सुरू केली तर त्यांना कुठेही दुसरीकडे जाण्याची गरज नाही आहे आणि या आजारांवर जे इतकं सारं टेन्शन आहे, स्ट्रेस आहे तोही कमी होऊ शकतो. फक्त तुम्हाला यायचं आणि ही ट्रीटमेंट काय आहे ही जाणून घ्यायची आहे. तर ती कशी नेमकी? ॲब्सोल्युटली एकदम सिम्पल गोष्ट असते. जसं तर PCOD असेल किंवा कुठलाही थायरॉइडचा रोग असेल, हा सगळा रोग ना मेजरली आपल्या वजनाशी आपल्या चरबीशी जोडलेला आहे. हाच रोग जेव्हा पुढे जातो तेव्हा तो डायबिटीजमध्ये कन्वर्ट होतो, तेव्हा कोलेस्ट्रॉल वाढलेलं दिसतं, तेव्हा बरेचसे हायपरटेन्शनसारखे रोग येतात, ॲज वेल एज पुढे जाऊन हृदयरोगासारखा रोग येऊ शकतो. सो हे सगळे रोग जे आहेत हे वजनाशी संबंधित असतात आणि वजन जर आपण आटोक्यात आणलेलं असेल तर काम सोपं होऊ शकतं. जसं फॉर एक्झाम्पल लहान मुलींमध्ये जेव्हा ते वयात येत असतात तेव्हा तो PCOD सारखा रोग येत असतो. त्या PCODला रिव्हर्स करायला किंवा थायरॉइडच्या रोगाला रिव्हर्स करायला, डायबिटीजला रिव्हर्स करायला सगळे उपाययोजना खूप सोप्या होऊ शकतात. माधवबागच्या क्लिनिकमध्ये तुम्हाला जाऊन फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं की मला माझा रोग पूर्णपणे रिव्हर्स झालेला हवा. आणि सर्वात सुंदर गोष्ट काय आहे तर माधवबागमध्ये जेव्हा हे महिला जातील तेव्हा त्यांना बरं करणारे सुद्धा आमचे 90-99 डॉक्टरीन जे आहेत ते सगळ्या फिमेलच आहेत. सो फिमेल एका फिमेलचं बरोबर दुःख जाणून घेऊ शकते आणि तिला सोप्या रस्त्याने कसा रोग रिव्हर्स करायचा आहे ह्याचे इमिजिएट रस्ते देऊ शकतात. सो जर तिथे आपण रोग रिव्हर्स करायचा आहे ह्याच्या बाबतीत समजून घ्यायचं झालं तर 3-4 स्टेप्सचा प्रश्न असतो. तुम्ही एकदा तिथे क्लिनिकमध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये गेलात तर तिथे फक्त तुम्हाला डॉक्टरांना भेटून पहिलं हे सांगायचं आहे मला माझ्या शरीरातला पूर्ण रोग नाहीसा झाला पाहिजे. हा सिंगल पॉईंट अजेंडा ठेवायचा आहे म्हणजे आपण कार्यरत होतो पूर्ण रोग रिव्हर्स करण्यासाठी. सो ही पहिली स्टेप, डॉक्टरांना भेटा आणि क्लिअर अजेंडा सांगा मला हा रोग माझ्या शरीरात नको. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट हे सांगितल्यानंतर आपल्याला काही तपासण्या करायच्या असतात आणि त्या तपासण्या कधी कधी रक्ताच्या असू शकतील, कधी कधी सिंपल BMI, BMR अशा सगळ्या गोष्टी असू शकतील. ह्या तपासण्यांवरनं आपल्याला कळू शकेल की आतमध्ये जो रोग आहे त्याची तीव्रता किती आहे. बऱ्याच वेळेस त्याची तीव्रता खूप छोटीशी असते, आपल्याला त्रास खूप जास्त होत असतात पण त्या रोगाची जास्त काही तीव्रता आतमध्ये नसते.
अशा वेळेस जेव्हा टेस्ट करून झालेले असतात त्या टेस्टमधनं आपल्याला कळलं की ओके ह्या लेवलची तीव्रता आहे. आता त्याच्या पुढची स्ट्रॅटेजी आपले डॉक्टर सगळे ठरवतात की ह्या रोगाला रिव्हर्स करायला आपल्याला काय काय करावं लागेल. त्याच्यात 2-3 टप्पे असू शकतात. काही रोग असतात ते फक्त औषधं देऊन तुमचं काम होऊ शकतं. तेवढे औषधं घरच्या घरी चालू ठेवा की तुमचं काम झालं. आणि ही सगळी जी औषधं असतात ही पूर्ण हर्बल औषधं असतात, आयुर्वेदिक औषधं असतात. आयुर्वेदिक असल्याकारणाने साईड इफेक्ट किंवा ॲडव्हर्स इफेक्ट होण्याचा प्रश्नच येत नाही. सो पहिला टप्पा औषधांनी होऊ शकतो. दुसरा टप्पा डायट आणि एक्सरसाइज यांच्या कॉम्बिनेशनमध्ये होऊ शकतं की तुम्ही घरातल्या घरात काय जेवणात तुम्ही चेंजेस करायला हवेत हे तुम्हाला सांगितलं की तुम्ही तुमचं घरी करायला घ्या. छोटेसे व्यायाम घरातल्या घरात, जसं फॉर एक्झाम्पल रोज समजा 3 मिनटं पद्मासनात बसून आपल्याला फक्त भ्रामरी नावाचं प्राणायाम करायचा आहे. एवढे सोपे व्यायामातून सुद्धा तुमचं काम सोपं होऊ शकतं आणि रोगाला रिव्हर्स करायला तुम्ही वाटचाल करू शकता. सो हा दुसरा टप्पा असू शकेल की जिथे डायट आणि एक्सरसाइजेसचं काम सोपं होऊ शकतं. तिसरी गोष्ट, जर रोग एका वेगळ्या लेवलच्या तीव्रतेला गेलेला आहे आणि रोगाला रिव्हर्स करणं खूप गरजेचं झालेलं आहे आता, कारण का तो जर नाही रिव्हर्स केला तर पुढच्या रोगात ट्रान्सफॉर्म होऊ शकेल, मग तिथे माधोबागचे डायट किट्स हा जास्त इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. जिथे एक 5-7 किलोचा तो पूर्ण बॉक्स असतो, पेशंटने फक्त तेवढा बॉक्स फॉलो करायचा आहे, बाकी जबाबदारी आमच्यावर सोडायची आहे. एवढीच मदत पाहिजे असते की तो जो बॉक्स आहे त्या बॉक्समध्ये जे काही पूर्ण खाण्याचं सामान ठेवलेलं आहे, म्हणजे त्यात सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचा नाश्ता, रात्रीचं जेवण, चहा, सूप सगळं त्याच्यात असतं. तुम्ही आमची मदत फक्त एवढी करायची की त्या बॉक्सला फॉलो करा, त्याच्याशिवाय दुसरं काहीही नाही. एवढं जर फॉलो केलेलं असेल तर महिन्याभरात 3-4 किलो वजन कमी होऊ शकतं, डायबिटीज पूर्ण कंट्रोल होऊ शकतो, थायरॉइड पूर्ण कंट्रोलमध्ये येऊ शकतं, ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये येऊ शकतो. असे बरेच त्याचे वेगवेगळे फायदे आपल्याला दिसून येतात. सो तिसरा टप्पा जिथे डायटला आपल्याला हार्ड कोर पूर्ण थेरपी म्हणून आपल्याला फॉलो करायचं असतं आणि त्याच्याही पुढे जर रोग गेलेला असेल तर तिथे पंचकर्माची जोड आपल्याला द्यायला लागते. सो पंचकर्माच्या जोडमध्ये वेगवेगळे प्रकारचे पंचकर्म आहेत, जिथे संपूर्ण हृदय शुद्धीकरण नावाची चिकित्सा पद्धती आहे. थायरॉइडचा रोग असेल तर थायरॉइडला रिव्हर्स करण्याची वेगळी उपचार पद्धती आहे. फक्त ओबेसिटी असेल, फक्त वजन वाढलेलं असेल तर फक्त वजन कमी करायचं वेगळं पंचकर्म असू शकतं. जर एखाद्या व्यक्तीला डायबिटीज झालेला असेल तर तो डायबिटीज रिव्हर्स करायला वेगळं पंचकर्म असू शकतं. ब्लड प्रेशर आहे, हृदयरोग आहे, कोलेस्ट्रॉल आहे, वेगवेगळ्या प्रकारचे जे काही रोग असतील यांना रिव्हर्स करायला सगळे पंचकर्म असू शकतात. आणि या रोगांबरोबर फिमेल्समध्ये बऱ्याच वेळेस जॉईंट पेन असतील, हाडांमधलं कॅल्शियम कमी झालेलं असेल किंवा PCOD सारख्या रोगाचं कन्व्हर्जन बऱ्याच वेळेस मासिक पाळीच्या रोगांमध्ये झालेलं असतं, असे रोग असतील. ह्या रोगांवरती सुद्धा रिव्हर्सलचे आपल्याकडे टेक्निक्स आहेत. तेवढे फॉलो करायला घेतले की तुमचं काम सोपं. आणि सर्वात मगाशी सांगितलेली सुंदर गोष्ट की एका फिमेलला ट्रीट करायला फिमेलच आमच्या क्लिनिकमध्ये असल्या कारणाने ते कम्युनिकेशन सुद्धा छान होऊ शकतं आणि छान डॉक्टर आणि पेशंटमधलं कम्युनिकेशन छान झालेलं असेल, ती दोस्ती निर्माण झालेली असेल डॉक्टर आणि पेशंटमधली, तर कुठलाही रोग पेशंटच्या शरीरात जिवंत राहू शकत नाही. सो असे बरेच वेगवेगळे उपचार आहेत. पण माझा प्रयत्न नेहमी पेशंटचा हाच असतो की तुम्ही छान घरातल्या घरात हे छोटे गोष्टी फॉलो करायला सुरुवात करा. तुम्ही घरातल्या घरात तुमचा रोग तुम्ही रिव्हर्स करू शकाल. अगदीच. ही सगळी प्रोसेस तुम्ही किती सोप्या शब्दात सांगितली, कारण डाएट म्हटलं तर महिलांना टेन्शन येतं की आता स्वयंपाक करायचा आणि डाएटचं पण वेगळं आम्हीच करायचं का, आणि मग ते फॉलो करणं हा एक मोठा टास्क वाटतो महिलांना. तर घरामध्ये जेव्हा जेवण बनवतोय आपण आणि आपल्या आयुर्वेदामध्ये अशा असंख्य गोष्टी आहेत की त्या जर आपण जेवणात रोज घेतल्या तरी त्याचा काही परिणाम होऊ शकतो. तर खास आपल्या महिला वर्गासाठी जेवण बनवताना काही त्याच्यामध्ये वेगळ्या गोष्टी करू शकतो का, अशी काही टिप द्याल का? 100% करू शकतो. 100% म्हणजे तुम्ही ऑलरेडी करतच आहात, फक्त तुम्हाला त्याचे कधी त्याचे उपयोग माहिती नसतात. जसं आता आपण फॉर एक्झाम्पल वरण जेव्हा आपण बनवत असतो, आमटी जेव्हा बनवत असतो तेव्हा आता आपण हळद घालत असतो. ही हळद जर बघितली तर सर्वात बेस्ट अँटीबायोटिक आहे. म्हणजे हळद जी लोक घेत असतात छान त्यांच्या वरणात किंवा भाजीत कुशातही टाकून, त्या हळदीमुळे तुमच्या शरीरात इन्फेक्शन जिवंत राहू शकत नसतं. सो
जसं ही हळद झाली. त्याचबरोबर समजा आपल्याला चरबी कमी करायची, आपल्याला वजन कमी करायचं आहे, तर सर्वात सोपी गोष्ट असू शकते ती म्हणजे सुंठ. ती सुंठ असेल, मिरी असेल, पिंपळी असेल, असे घरात मसाल्याचे पदार्थ असतात, ते तुम्ही वापरू शकता. त्याचबरोबर सगळ्यांच्या घरात दालचिनी अवेलेबल असते. ती दालचिनी फक्त तुम्ही पाण्यात जर उकळली, तुम्ही चहा जे रोज पीत असतात त्या चहामध्ये दालचिनी टाकून जर घेतलेली असेल तर त्या दालचिनीमुळे आपल्या शरीरातल्या चरबीचं विलयन होऊ शकतं, म्हणून ती चरबी आपल्या शरीरात तुटून आपलं वजन आटोक्यात येऊ शकतं. त्याचबरोबर आता थंडीचा सीझन जेव्हा येतोय तेव्हा आवळा सर्वात बेस्ट व्हायटलायझर. म्हणजे मला जर दिवसभरातून थकल्यासारखं वाटतंय, गळून गेल्यासारखं वाटतंय, तर एक आवळा मी सकाळच्या वेळेस खाऊन घेतलेला असेल तर त्याच्याने माझ्या शरीरात विटॅमिन सी तर नक्कीच मिळेल, पण त्याचबरोबर माझ्या शरीरातले सगळ्या सेल्सचं आयुष्य छान वाढल्या कारणाने माझी एनर्जी भयंकर वाढू शकते. त्याचबरोबर आपण जर कुठलीही भाजी त्याची स्मूदी बनवून, म्हणजे सगळ्या भाज्या समजा मिक्सरमध्ये टाकलेल्या असतील, कच्च्या भाज्या आपण सॅलड्स खाऊ शकतो, त्याच्याचबरोबर समजा स्मूदीसारखं जर आपण सकाळच्या वेळेस खाऊन घेतलं तर त्याच्याने दुपारपर्यंत भूकही लागणार नाही, वजन आटोक्यात आणायला आपल्याला सोपं होऊ शकतं. घरात आपल्या बऱ्याच वेळेस प्रोटीनचा सर्वात बेस्ट पदार्थ म्हणजे सत्तू असतो, डाळींचे पदार्थ असतात. त्या डाळींचं सत्तू जर आपण रात्रीच्या जेवणाला रिप्लेस करून जर सत्तू घेतलेलं असेल तर त्याच्यामुळे वजन कमी होऊ शकतं. असे बरेच अफाट प्रकार आहेत जे एव्हरी फिमेल करतच असते, पण फक्त त्याला बरोबर मेडिकल जर त्याला स्वरूप लावून करायचा प्रयत्न केला तर फटाफट रोग कंट्रोलमध्ये येऊ शकतात. डॉक्टरची गरजसुद्धा लागणार नाही, अशी सोपी सोय होऊ शकते. तुम्ही आता ज्या सगळ्या पदार्थांचा उल्लेख केला हे तर ऑलरेडी आपल्या किचनमध्ये असतं, आणि ज्या महिला आता आपल्याला पाहतायत त्याही हेच म्हणतील की अरे हे तर मी रोज वापरते, फक्त आता ते कशा पद्धतीनं वापरायला हवं हे तुम्ही खूप छान सोप्या शब्दामध्ये सांगितलंय. जसं आजचा आपला हा विषयच आहे की महिलांचं आरोग्य. अनेकदा असं होतं की मला त्रास होतोय, माझ्या छातीत दुखतंय किंवा काही वेगळी लक्षणं जाणवतात, पण डॉक्टरकडे जायचं म्हटलं तर खर्च होईल, आणि म्हणून या सगळ्या लक्षणांकडे महिला दुर्लक्ष करतात. तर महिला वर्गांना काय सांगाल, हे दुर्लक्ष करणं काय आहे? पहिलं तर दुर्लक्ष करणं चुकीचं आहे, कारण का आज जो मी छोटा खर्च वाचवायचा प्रयत्न करतोय तो खर्च उद्या भयंकर मोठा होऊ शकतो. आपल्याला खर्च जास्त करायला लागणार नाही याच्यात माधवबाग तुमची 100% मदत करू शकतं. जर माधवबागचे ट्रीटमेंट जर तुम्ही बघितले तर ते इन्शुरन्स अप्रूव्ड आहेत, म्हणजे तुमचा इन्शुरन्स असेल तर त्याच्यात तुमचं निःशुल्क पूर्ण खर्चात पूर्ण तुमचं काम होऊ शकतं. जर समजा इन्शुरन्स नाही आहे आणि आपल्याला तेवढे पैसे खर्च करायचे नाही आहेत तर आपल्याकडे 0% EMI मध्ये सगळी कामं होऊ शकतात. म्हणजे हार्डली महिन्याला काही हजारांमध्ये, म्हणजे 2-4 हजार जर महिन्याचे फक्त तुम्ही विचार केले त्याच्यात सुद्धा तुमचं काम वर्षभराचं आरामात होऊ शकतं. सो असे छोटे छोटे उपाय जरी आपण केले तरी त्याच्यात कमीत कमी खर्चात आपण करून देऊ ह्याची आपण सोय केलेली असते. आणि इम्पॉर्टंट गोष्ट ही असते की तुम्हाला घरातल्याच अशा सोप्या गोष्टी सांगून देऊ ज्याच्या तुम्हाला 0 खर्चात तुमचं काम होऊ शकेल, ह्याची ही सोय आपल्याला करता येऊ शकेल. आणि ह्याच सगळ्या गोष्टींमुळे आपण हृदय संगिणी म्हणून एक प्रोग्राम लॉन्च केलेला आहे. त्या हृदय संगिणी या प्रोग्राममध्ये आपण असं योजलेलं आहे की सगळे टेस्ट जे काय असतील ते 2 जणांचे टेस्ट तुमचे फक्त 899 रुपयामध्ये तुमचे 2 जणांचे कुटुंबातले टेस्ट सगळे होऊ शकतील. त्याच्यात तुमची एवढी सगळी टेस्टिंग होईल की तुम्हाला कुठलाही रोग तिथे तुम्हाला घाबरत बसायची गरज लागणार नाही, याची सोय होऊ शकेल. सो उगीच खर्चाला घाबरू नका. ईच खर्च जिथे तुम्हाला कमी करायचा आहे माधवबाग तुमच्या भावासारखा तुम्हाला तिथे मदत करायला उभा आहे. बिलकुल विचार करू नका. या कुठेही गरज लागली तर आम्ही तुमची मदत करायला तैनात आहोत. प्रयत्न हाच असेल की आपल्याला ईच आणि एव्हरी महिला ही पूर्ण निरोगी पाहिजे. तेव्हा मी माधवबागचा ॲक्च्युअल धर्म जो आहे की पूर्ण भारत आपल्याला निरोगी करायचा आहे. ती महिला जर निरोगी झाली तर ती तिचं कुटुंब निरोगी करू शकेल, आणि एक एक कुटुंब असं निरोगी झालं तर अख्खा भारत निरोगी होऊ शकेल. हेच माधवबागचा धर्म आहे आणि ह्याच रस्त्यावर आम्ही सगळे मिळून चालतोय. सर, या सगळ्या ज्या तुम्ही स्टेप्स सांगतायत फक्त 899 रुपयांचा प्रश्न आहे, आणि प्रत्येक महिला स्वतःसाठी एवढं तर नक्कीच करू शकते जर या सगळ्या आजारांपासून त्यांना दूर राहायचं आहे तर.
महिला वर्ग जेव्हा बाहेर जातो किंवा आजकाल देखील आपण बघतो की ग्रुपने कुठे जात आहेत, ग्रुपमध्ये कुठे चर्चा होते, तेव्हा प्रत्येक 4 महिलांमध्ये 2 महिला असं सांगतात की अगं माझी शुगर खूप वाढते गं, किंवा डायबिटीस फार वाढत चाललंय आता. तर याचं पूर्वीपेक्षा जे प्रमाण वाढतंय याला काय कारण वाटतं? जीवनशैली की दुसरं काही? ॲब्सल्युटली जीवनशैलीशिवाय दुसरं कारण नाही. जे आपण चुकीचा आहार घेत असतो, चुकीचा स्ट्रेस घेत असतो, ह्या सगळ्या गोष्टींमुळे शरीराला तेवढी साखर बनवायला लागते. जसं आता फॉर एक्झाम्पल सगळ्या महिलांना माहिती असेल, जेवणात जितकं आपण गहू वापरतो तो गहूचं प्रमाण एवढं झालेलं आहे आता भारतात वापरण्याचं की त्या गव्हाचंच मेजर कारण झालेलं आहे की त्याच्यामुळे डायबिटीज निर्माण होतो. सो मला फक्त एवढंच सांगायला आवडेल की हे तुम्ही जे आत्ता म्हणाल ते ॲब्सल्युटली बरोबर आहे की 4 महिलांमध्ये आजकाल 2 किंवा 1 महिलांमध्ये डायबिटीज झालेला दिसून येतो. आणि हे कोविड नंतर तर अतिशय जास्त वाढायला लागलेलं आहे. आणि बऱ्याच वेळेस असंही दिसतं की कित्येक महिलांना त्रास होत असतात पण त्यांनी तपासणी केलेली नसते, म्हणून त्यांना माहितीच नसतं की आम्ही डायबिटिक आहोत. सो हे 899 जे 899 रुपयेवाला जे हृदय संगिनी प्रोग्राम आहे, हा फक्त एक तपासणी नाही तर पूर्ण वर्षभराचा हा प्रोग्राम आहे, ज्याच्यात तुम्हाला बरेच वेगवेगळे गोष्टी मिळणार आहेत. आणि या सगळ्या तपासण्यांमध्ये जरी डायबिटीज दिसला तरी घाबरायची गरज नाही आहे. त्याला रिव्हर्स करायला खूप सोपे प्रकार असू शकतात. जेवणावरती आपल्याला छान कंट्रोल ठेवायचा आहे, थोडेसे व्यायाम आपल्याला वाढवायचे आहेत आणि पूर्ण डायबिटीज आपण कंट्रोलमध्ये आणू शकतो. कुठलीही गोळी न खाता आपण आपली शुगर पूर्ण नॉर्मलला आणू शकतो. आणि सणासुदींना मस्त जेव्हा आपल्याला गोडधोड खायचं असतं आणि दुसऱ्यांना खायला घालायचं असतं, हे सुद्धा आपण छान एन्जॉय करू शकतो. हाच माधोबागचा धर्म आहे की ईच आणि एव्हरी महिलामध्ये थायरॉईडचा रोग असो, तो डायबिटीज असो, वजन वाढलेलं असो, हृदयरोग असो, ब्लड प्रेशर असो, सांध्यांचा रोग असो, कुठलाही तो रोग असेल, महिलेला सुरक्षित ठेवणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. कारण का आज भारतामध्ये जशी महिला आघाडीवरती व्हायला लागलेली आहे, ऑब्व्हियसली पुढे जाऊन महिलांना सुरक्षित ठेवणं आणि त्यांचं आरोग्य स्वस्थ ठेवणं हे खूप गरजेचं असेल. आणि त्याच्यासाठी माधोबाग तैनात आहे. म्हणून मी सगळ्या महिलांना एवढंच सांगू शकेन, तुम्हाला कधीही जेव्हा गरज लागते माधोबाग तुमच्यासाठी उभा आहे आणि जन्मभर उभा राहणार. यापेक्षा दुसरं छान आश्वासन महिलांसाठी काहीच नसणार आहे. त्यामुळे मैत्रिणींनो, घाबरून जाऊ नका. PCOD असेल, थायरॉईड असेल किंवा वाढती शुगर असेल, हे सगळे आजार कंट्रोलमध्ये येऊ शकतात. केवळ तुम्ही स्वतःकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि यासाठी काय काय करायला हवं हे आपल्याला सरांनी सांगितलेलंच आहे. सर, तुमचे सगळे उपाय आणि जे छोटे छोटे टिप्स तुम्ही आज दिलेले आहेत, नक्कीच आपल्या या महिला हे घरी करतील आणि कमेंटमध्ये आपल्याला सांगतील की एक मोठा भाऊ म्हणून, आणि तुम्ही हे आश्वासन ऑलरेडी दिलंय की एक मोठा भाऊ म्हणून तुम्ही सांगताय की हे सगळं करा आणि आजार बरे करायला तुम्ही आहातच. त्यामुळे आज आपल्या खास महिलांसाठी या पॉडकास्टच्या माध्यमातून तुम्ही ज्या काही टिप्स दिल्या आहेत आणि आमच्याशी ज्या छान गप्पा मारल्या आहेत, तुमचे खूप खूप आभार. थँक्यू.